इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर महापालिकेचा प्रभाग मुकादम संजय पेडामकर याला 2000 रुपयांची लाच स्वीकारताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे। अनधिकृत शोरमा हातगाडी लावण्यासाठी दर महिना 3000 रुपयांची मागणी केली होती, परंतु तडजोडीअंती 2000 रुपये घेताना अटक करण्यात आली आहे। संजय पेडामकर हा प्रभाग समिती 4 या ठिकाणी प्रभाग मुकादम म्हणून काम पाहत होता। शिवमंदिर परिसरात तक्रारदार दीपक ठाकूर याचे अनधिकृत 4 शोरमा हातगाडी लावण्याचा व्यवसाय आहे। त्यावर कारवाई होऊ नये म्हणून संजय याने प्रत्येक महिन्याला 3000 रुपये लाच देण्याची मागणी केली। याविषयी दीपक ठाकूर याने ठाणे लाचलुचपत प्रतिबंध पथकाकडे तक्रार दाखल केली होती। बुधवारी रात्री शिवमंदिर परिसरात सापळा रचून संजय पेडामकर याला 2000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे।